ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचार गीतातील हिंदू या शब्दासह जय भवानी या घोषणेवर निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदवलाय। प्रचार गीतातून हे शब्द गाळावे असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंनी त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत। मोदी शहांना वेगळा न्याय आणि ठाकरेंना वेगळा न्याय असं का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। उद्धव ठाकरेंच्या याच मशाल गीतावरनं नवे वादंग निर्माण झालेत। मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द हटवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरेंना नोटीस बजावली आहे। निवडणूक आयोगाच्या नोटिशीला ठाकरेंनी थेट आव्हान देत मशाल गीतातून जय भवानी हटवणार नाही अशी रोखठोक भूमिका मांडली आहे। निवडणूक आयोगाने आम्हाला काल पत्र लिहिलेलं आहे आणि त्यातले 2 शब्द त्यांनी काढायला लावलेले आहेत। आता हे शब्द कोणते आहेत तर त्याच्यामध्ये एक कडवं असं आहे की हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हे मर्म, जीवन कर त्यास तू बहाल। आता याच्यातला हिंदू धर्म हा शब्द त्यांनी काढायला लावलेला आहे की आम्ही कुठेही याच्यामध्ये हिंदू धर्माच्या आधारावरती मत नाही मागितलेलं। हिंदू धर्माच्या आधारावरती मत, आम्हाला हिंदू आहोत म्हणून मत द्या असं कुठे म्हटलेलं नाही। पण आम्ही हिंदुत्व सोडलं, आम्ही हिंदू धर्म सोडला हे आवई उठवणाऱ्यांनी आणि त्यांच्याकडचा चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या निवडणूक आयोगाने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे। जे आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर दिलं होतं त्या गीतामध्ये त्या गाण्याचा जोश एक वाढतोय आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला, ज्याला आपण कोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो, त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही। निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी। एवढंच नाही तर राम मंदिर आणि धर्माच्या नावानं मतं मागणाऱ्या मोदी आणि शहांवर कारवाई करणार का, असा खरमरीत सवाल करणारं पत्रच ठाकरेंनी निवडणूक आयोगाला धाडलंय। याचवेळी 1987 मध्ये मुंबईतल्या विलेपार्ले पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी दिलेल्या मंदिर वही बनाएंगे या घोषणेनंतर निवडणूक आयोगानं केलेल्या कारवाईचा दाखलाही ठाकरेंनी दिलाय। माताएं बहनें, विशेषकर आप सभी को अयोध्या में राम मंदिर का दर्शन करना है ना? करना है या नहीं करना है? खर्चा होगा ना? होगा ना? मगर मैं कहता हूं नहीं होगा। आप 3 दिसंबर को भाजपा सरकार बना दो। भाजपा मध्य प्रदेश सरकार सभी को बारी बारी फ्री ऑफ कॉस्ट अयोध्या में रामलल्ला का दर्शन करा देगी। हे परत तुम्हाला ऐकवण्याचं कारण असं की त्याच वेळेला आम्ही निवडणूक आयोगाकडे एक विचारणा केली होती, तक्रार नव्हती केली, विचारणा केली होती आणि त्याला कारणही तसंच होतं। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवडणूक लढवण्याचा किंवा मतदान करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाने अटलजी पंतप्रधान असताना काढून घेतला होता। त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवायला देखील बंदी केली होती। याचं कारण त्या काळात त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला असा त्यांच्यावरती करप्ट प्रॅक्टिस असा ठपका ठेवून हा निर्णय घेतला होता आणि मग त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती हे जे आपले पंतप्रधान आणि आपले गृहमंत्री उघड धार्मिक प्रचार करतायत, हा प्रचार आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून विचारणा केली होती की अशी काही आपण यांना सूट दिलेली आहे का? आज तर देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री बजरंग बली की जय बोलून बटन दाबा सांगतायत, अगदी कचा नाही बोलले तरी बटन दाबा बोलतायत। जर तसा नियम बदलला नसेल तर यांच्यावरती काय कारवाई केली ते आम्हाला सांगा। उद्धव ठाकरेंनी मोदी शहांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित करताच महायुतीच्या नेत्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरे साहेबांनी हिंदू शब्दावर जे निवडणूक आयोगाने
आक्षेप घेतलेले आहेत, खरं म्हणजे त्यांनी आता त्याच्यावर अधिकार सांगायचा त्यांना अधिकार राहिलेला नाही. एकीकडे सर्व धर्म समभावाच्या गोष्टी तुम्ही करायला लागलेल्या. राहुल गांधींनी शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेमध्ये जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हा शब्द तुमच्या तोंडात का आला नाही? किंवा गर्व से कहो हम हिंदू आहे या घोषणा त्या सभेमध्ये का झाल्या नाही? शिवसेना प्रमुखांचे विचार गाडण्याचं जे काम तुम्ही केलंय त्यामुळं आता तुम्हाला हिंदूचा आम्ही स्वाभिमानी हिंदू आहोत असं म्हणण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यापासून परम पवित्र असा जय भवानी शब्द उच्चारण्याची त्यांची लायकी संपलेली दिसते आणि म्हणून निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी त्यांना या शब्द वापरण्याची मनाई केली आहे. तो त्यांच्यातला आणि इलेक्शन कमिशन मधला प्रश्न आहे, त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही. एवढंच मी फक्त म्हणू शकतो की ज्यांनी हिंदुत्व सोडलं आहे त्यांनी आपल्या गाण्यात तरी जय भवानी का आणावं असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. दरम्यान हिंदू हा शब्द गाण्यातून हटवणार की नाही याबाबत ठाकरे स्पष्टपणे बोलले नसले तरी जय भवानी शब्द हटवणार नाही हे ठाकरेंनी ठणकावून सांगितले. त्यामुळे निवडणूक आयोग ठाकरेंविरोधात कारवाई करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेजींनी तो नोटीस नाकारलेला आहे त्यापुढे इलेक्शन कमिशन एकतर त्या गाण्यावर पूर्णपणे बंदी आणू शकते आणि इनफॅक्ट कोड ऑफ कंडक्ट व्हायलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट म्हणून त्यांची पुढील कारवाई सुद्धा करू शकते. प्रचाराचे बॅन सुद्धा ते करू शकतात. अँड फर्दर मोर इन केस समजा असा काही बॅन जरी आला तर उद्धव ठाकरे गटाला ऑप्शन आहे, तो रिट पिटिशनमध्ये ते हायकोर्टात जाऊ शकतात आणि त्यांच्या विरोधात एखाद्या वेळी ते पिटिशनमध्ये रिलीफ मागू शकतात. खरं तर धर्म, जात, देव अशा कुठल्याही गोष्टींचा वापर करून मतं मागणं हे आचारसंहितेत बसत नाही. जर निवडणूक आयोगाला आपल्या ह्या नियमाची आठवण झाली असेल तर ज्याप्रमाणे जय भवानी हा शब्द चालणार नाही त्याचप्रमाणे अयोध्येतल्या रामाच्या नावानं मतं मागणंही निवडणूक आयोगानं खपवून घ्यायला नको अशी अपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त होतीये. आता निवडणूक आयोग ठाकरेंच्या पत्राची दखल घेणार का? काय कारवाई होणार हे पाहावं लागेल. पंकज दळवी आणि प्रथमेश मोरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.